नमस्कार शेतकरी बांधवांनो, फ्रुटेक्स डाळी मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो. सर्व शेतकरी बांधव, आता बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस झालेला आहे आणि सर्व शेतकरी बांधव आता कुठे ना कुठे आपला पहिला मालाची घेऊन मार्केटकडे येत आहेत. आपल्याकडे आलेल्या शेतकरी बांधवांचे काय अनुभव राहिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला नक्कीच सांगेल की आपलं फ्रुटेक्स डिजिटल डाळिंब मार्केट जे मागच्या वर्षी आपण ओझर या ठिकाणी चालवतो ते मार्केट आता एअरपोर्ट रोडला जानोरी गावात नाशिकला या ठिकाणी चालू झालेलं आहे. 8 एकराच्या प्रशस्त जागेमध्ये हे मार्केट तुमच्या सेवेसाठी आलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा मार्केटला या आणि आपल्या या नवीन जागेचा अनुभव घ्या. त्याचबरोबर आज आपल्याकडे आलेले सर्व शेतकरी बांधवांचे काय अनुभव राहिले ते आपण जाणून घ्या. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव निलेश जाधव. निलेश जाधव, आज तुम्ही माझ्यामध्ये पहिल्यांदा आपल्या मार्केटला हा माल घेऊन आले. ह्या वर्षी पहिल्यांदा घेऊन आले. आता तुम्ही याच्यापूर्वी आमच्या जुन्या दोघी ठिकाणच्या मार्केटला आलेले होते. आज या नवीन जागेत आल्या जिथे आपण हे नवीन या वर्षी या मार्केटचा जागा बघून किंवा मार्केट बघून तुम्हाला काय वाटतंय? नाही, जागा व्यवस्थित आहे, मोकळ्या ठिकाणी, मार्केटही चांगलं आहे. मार्केट चांगलं आहे. सुविधा ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आले, आता काल रात्रीपासून आले, तर तुम्हाला या नवीन मार्केटला सुविधा कशा पद्धतीने भेटतात? पूर्ण सुविधा आहे. राहण्याची व्यवस्था असेल, तुमची गाडी अनलोडिंग वेळेत झाली असेल किंवा तुमची राहण्याची व्यवस्था सकाळी सगळं व्यवस्थित होतं तुम्हाला, सगळ्या व्यवस्था सगळ्या बरं. तर आता तुम्ही मागच्या 3 वर्षांपासून आपल्यासोबत जोडलेले गेले होते, हे 4थं वर्ष तुम्ही आपल्याकडे माल घेऊन येतात ते. तर काय असा भरोसा आहे का म्हणून तुम्ही की बाबा मार्केटला, आपल्याच मार्केटला माल घेऊन येतात तुम्ही? हे बघा, मार्केटला याचं कारण असं आहे की जो आम्ही पहिले याच्या अगोदर जागेवर द्यायचो 5-10 वर्ष अगोदर, रेट नाही भेटायचे. त्याच्यानंतर जो माल इथं आपण सरसगट देतोय त्याचे पैसे बनतात, तिथं त्या मालाचे पैसे बनत नव्हते. 30-40% माल रिजेक्शन निघणार, तो परत कमी भावात मागणार. हो. ते इथं असं काही म्हणजे इथं पारदर्शकता जास्त आहे. 100% पारदर्शकता भेटते बाबा. 0 to हिरो जे काही विकलं जातंय ते समोर आहे आणि सगळे एकसारखं विकलं जातंय. पेमेंटच्या बाबतीत काय सांगाल आता तुम्ही? पेमेंटचा काहीच प्रॉब्लेम काहीच इश्यू नाही. पेमेंट 1 तासाच्या आत जमा होऊन लिलाव झालं 1 तासाभराच्या आत पेमेंट तुमच्या खात्यावरती जमा होत आहे. आता तुम्ही जवळपास 200-250 किलोमीटर लांब प्रवास करून आपल्यापर्यंत मार्केटला माल घेऊन येतात ते बरोबर. तुम्हाला तिथं जवळही मार्केट असतील किंवा इतर ठिकाणून तुम्हाला बऱ्यापैकी फोन येत असतील बरोबर, की बा आपल्याकडे माल घेऊन या. तर तरी पण तुम्हाला कुठलं ना कुठलं एक कारण असं काय असं नातं आहे तुमचं की तुम्ही फ्रुटेक्स सोबत जोडले गेलेले आहेत? फ्रुटेक्स सोबत जोडायचा विषय असा झालाय, फ्रुटेक्सचे डिजिटल मार्केट झालेले ना, इथं कशाची अडचण नाही. इथं व्हॉट्सअपला पूर्ण जे तुमचे लिलावाचं व्हॉट्सअपला जात आहे, ग्रेडिंग सुद्धा व्हॉट्सअपला घरी शेतकऱ्यांना कळतंय. बरोबर, काहीच अडचण नाही तिथे, पूर्ण सीसीटीव्ही मध्ये, बरोबर. काही विषय नाही. बाबा माझ्याकडे आज पहिल्यांदा आलेत. बाबा काय अनुभव राहिला यावर्षी? आता आपल्या मालाचा लिलाव झाला, काय अनुभव राहिला तुम्हाला? व्यापारी बांधवांची संख्या असेल किंवा लिलावाची पद्धत असेल, तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल? चांगला काय अडचण सगळं व्यवस्थित राहिलं? ज्या पद्धतीने तुमचा मालाचा लिलाव झाला किंवा ज्या पद्धतीने तुमच्या मालावरती जे चढाओढ झाली मालामध्ये, काय ती चढाओढ झाल्यामुळे तुम्हाला वाटतं का कुठे ना कुठे तुमचे 2 रुपये तुमच्या मालाचा मोल होण्यामध्ये फायदा झाला तुम्हाला? नक्की फायदा झाला. मागच्या वर्षी बाबाचा 20 टन माल आपण इथेच दिलाय. 20 टन माल दिलेला होता आणि आता यावर्षी माझ्यामध्ये पहिली गाडी आज चालू झालेली आहे. नाही. आता आपला 7-8 तिसरी- टन माल झाला आपला. 8 टन माल ऑलरेडी झालेला आहे. हो, जेव्हा 8 टन माल झालेला आहे. 1 नंबर पैसा बनलेला आहे यावेळेस. पैसे व्यवस्थित बनले. माल कमी आला पण पैसा जास्त झाला. तर ही जी त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, तेच कुठे ना कुठे आम्हाला समाधान देत आहे. आणि आम्ही सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की एकदम मोकळ्या हाताने या, मार्केट बघा, मार्केट बघून आपल्या मालाची क्वालिटी काय भावाने विकली जाते त्याचा अनुभव घ्या आणि त्यानंतरच तुम्ही आपला माल कुठे विकायचा, कोणत्या भावात विकायचा त्याचा नक्कीच निर्णय घ्या. खूप खूप धन्यवाद.